निघाला होय थोडं पैका ठेवून जाल का मग? बॅगेच्या खणामध्ये असतील. मी तर तुला 100 रुपये दिले होते ना. अहो, ते समजा खर्च झालं. असे कसे खर्च झाले? अगं महिन्याभरासाठी होते ते. भाईजी घरातलं डबं खाली झालं होतं. वाहन सामान आणायचं होतं. मुलांच्या शाळेच्या फिया बी भरल्या. समजा चाललं त्यामध्ये. वाण सामान घर खर्चाला लागणारा पैसा मला काही समजत नाही का? अगं थोडे नाही 100 रुपये होते ते. आठवायचा प्रयत्न कर. इतर काही खर्च झालाय का? कापड घेतली नवीन आणायला झाली होती. कशासाठी कापड आणली? काय उधळपट्टी चालवली ही? मुलांची काहीच हाऊस मौज होत नाही. जुनेर झालती कापड म्हणून आणली. तसं बी पुढे बोल. 450 रुपये पगारापैकी 100 रुपये का दिले घर खर्चाला? असंच म्हणायचं होतं ना तुला? आपल्याला छान चोकीने राहता यावं म्हणून मी नोकरी धरलेली नाहीये. मला पैसे साठवायचे आणि माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण मला पूर्ण करायचंय. मी ज्या वेळेला परदेशामध्ये जाईन त्यावेळेला तुमच्यासाठी मला घर खर्चाला पैसे द्यावेच लागणार. मी इथे काटकसरीने जगायचा प्रयत्न करतोय आणि तुमची मात्र खुशाल उधळपट्टी चालू आहे. खुशीनं मनात भरत आलं. मला माफ करायची चुकी झाली. चूक केल्यावर चूक झाली असं म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे?